आपली निवडणूक खरं म्हणजे आज आपण निकालाच्या ह्याच्यावर असलो असतो, परंतु आपल्याला थोडीशी विश्रांती मिळाली आणि विश्रांती मिळाल्यानंतर खरं म्हणजे लोकशाहीचा उत्सव हा उत्सव आपण साजरी करतोय, परंतु आपल्या नशिबी जरा उत्सव मोठा आला. त्यामुळं उपस्थित असलेले सर्व उमेदवार आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी या सगळ्या गोष्टीचं म्हणजे ही संधी आपल्याला मिळाली, या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे की आपण आपल्याला जास्त दिवस उत्सव साजरी करायचा नव्हता, परंतु आला तरी आता आपल्याला पुढे पाऊल टाकायचं आहे आणि पुढे पाऊल टाकत असताना या सगळ्या गोष्टीची आपल्याला संधी आली आहे. अशा पद्धतीनं आपण कामकाज केलं पाहिजे. आता पुढे निवडणूक गेली आहे, जाऊ दे 8 दिवस निवांत जाऊ, 4 दिवस गावाला जाऊन येतो, हे अजिबात करायचं नाही. आपण या येणाऱ्या 8 दिवसात, आता मी जाणार अधिवेशनाला आठवडाभर मी नाही, 7 तारीख ते 12 तारीख, तर या 12 तारखेपर्यंत सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आता जो प्रचार आपला चालू होता म्हणजे आपलं जवळजवळ 100च्या ऐवजी 120चं स्पीड होतं. आता 120च्या स्पीडवरनं डायरेक्ट 30-40 वर झालाय तुम्ही. परंतु असं करू नका. आपल्याला हाय स्पीड कंटिन्यू ठेवायचा आहे. काही खर्चिक बाबी असतील त्या टाळा, परंतु आपल्याला प्रत्येक मतदाराच्या गाठीबिटी घेतल्या पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, त्यांना बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. आपण मतदाराकडे मत मागितलं मागायला जाताना हे काय माझ्या ओळखीचंच आहे, काय बोलायचं आहे, हा संकोच मनात अजिबात बाळगायचा नाही. आपण उमेदवार आहे, उमेदवाराचे कोण मिस्टर असतील किंवा आई वडील जे काय असतील, पण मतदारांची भेट घेणे, मतदारांशी संवाद साधणे, मतदारांना जे काय असेल त्यांचे म्हणणं तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि आपण बघतोय की या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्यावर टीका टिप्पणी होतीये. अजित आप्पांनी सांगितलं आता टीका टिप्पणी होतीये, परंतु टीका टिप्पणी काही करायची नाही. तुम्ही कुणाशी बसला होता काय, मी ऐकलं नव्हतं. कुणाशी संवाद साधला? ढवळे सर, चांगला आहे. मग ते शब्द पाळणारे आहेत, 100% शब्द पाळतील. आणि आपण सुद्धा म्हणजे टीका करायची नाही, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आपण लोकांच्या समोर मांडली पाहिजे. आपण आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे हे आपलंही म्हणणं आहे आणि विरोधकाचंही म्हणणं आहे. बरोबर आहे का? एवढ्या मुद्द्यावर तुम्ही संवाद लोकांशी कसा साधला पाहिजे. तुम्ही लोकांच्या पर्यंत गेल्यानंतर तुम्ही लोकांना मतदारांना सांगितलं पाहिजे की विकास झाला पाहिजे का. कुठला मतदार म्हणणार आहे का नाही झाला पाहिजे, तो म्हणणारच आहे विकास झाला पाहिजे. मग पहिला प्रश्न आपण करायचा, विकास झाला पाहिजे, मग निधी कुठनं आणणार. मग आज मी असेल, प्रशांत मालक असेल, आज एवढी कामं या शहरामध्ये झालेली आहेत, अनेक विकास कामं झालेली आहेत, ही आपल्या माध्यमातून आपण मतदारापर्यंत सांगितली पाहिजे. आता मंगळवेढा शहरामध्ये ज्या शाळा आहेत ती प्रत्येक जण या तालुक्यातला या शहरातला प्रत्येक जण या शाळेत जाऊनच आलेला आहे. कारण जी ज्येष्ठ मंडळी आहेत, आता काही तरुण मतं लागले असतील, परंतु बालवाडीला का होईना त्या शाळेत तो गेलेलाच आहे तिथं. तर या शाळा, या सगळ्या शाळांचं बांधकाम हे आपल्या काळामध्ये झालं. ज्या शाळा पूर्वजांनी आपल्या 2-3 पिढ्या त्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळांची बांधकाम केली, त्या शाळांना भरपूर निधी आपण दिला गेला. ज्या विहिरीत पोहलो त्या महादेव विहिरीला सुद्धा जवळजवळ 1,90,00,000चा निधी आपण दिलाय. हे कुठेतरी डोक्यात स्ट्राईक करून ठेवा तुम्ही पण. कारण हे लोकांशी तुम्हाला संवाद साधायचा आहे, लोकांशी तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही काय केलंय आणि आम्ही काय करणार आहे. आता आपण केलेल्या गोष्टी सुद्धा लोकांच्या समोर सांगितल्या पाहिजेत. आज महादेव विहिरीचं काम केलंय, टाउन हॉलचे नाट्यगृह आहे, त्याला सुद्धा 7 कोटी रुपये दिलेले, त्याला आता 2-4 कोटी लागणार आहेत. मग
2-4 कोटी लागणार आहेत आपली सत्ता आल्यानंतर. आपण कशी आणून ते नाट्यगृह फर्निचर वगैरे 2-3 कोटीत आपण चालू करू. पण विरोधक कोणाकडे निधी मागायला जाणार आहेत आणि कुठून निधी आणणार आहेत? तर या गोष्टीचा आपल्याला संवाद राहायला पाहिजे. पिण्याचं पाणी आता भगत सरांनी सांगितलं की सर आता रोजच्या रोज त्या दोन्ही टाक्या झाल्यानंतर आणि दुहेरी पाईपलाईन आता टाकली आहे. तर या दुहेरी पाईपलाईन मधून रोजच्या रोज पाणी हे मंगळवेढा शहराला आज येणार आणि स्वच्छ आणि पिण्याचं पाणी हे रोज येणार. शिवाय शहरासाठी आतापर्यंत जे इलेक्ट्रिक जी MSCB ची लाईन होती ती MSCB ची लाईन म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी फॉल्ट झाला तर अख्खं मंगळवेढा शहर आपलं अंधारात जात होतं. पण गेल्या 4 वर्ष मी प्रयत्न करतोय. त्या 4 वर्षाच्या प्रयत्नामध्ये आता डिवाइड लाईन झाली. आता डिवाइड लाईन होऊन जरी एखादा फॉल्ट डीपीचा कुठला झाला असेल तर तेवढ्या डीपी पुरतच बंद करून पॅरलल लाईन करून पॅरलल लाईनचा लोड इकडच्या भागावरती देऊन ते तेवढाच डीपी बंद करून लाईट आता पूर्ववत होऊ शकते. म्हणजे अशा गोष्टी सुद्धा ह्या शहरामध्ये आपण केलेल्या आहेत. ऐतिहासिक आपला किल्ला आहे, त्या किल्ला संवर्धनासाठी सुद्धा 2 कोटीचं काम आता जवळपास सुरू आहे आणि 5 कोटीचा अजून निधी आपण तोही मंजूर करून घेतोय. शिवाय संत महात्मा बसवेश्वरांचं स्मारक आहे, ते स्मारक सुद्धा, कारण त्या स्मारकाचे अध्यक्ष पालकमंत्री आहेत. त्याच्या कमिटीमध्ये मी पण आहे. मला वाटतं मी यायच्या अगोदर भाषण झालं होतं आमच्या शिवानंद पाटलांचं. तर महात्मा बसवेश्वरांचं स्मारक सुद्धा ज्या महात्म्याने इथं एक तोप घालवलं, इथं अनुभव मंडपाची स्थापनेची सुरुवात केली, तर या महात्म्याचं सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक मंगळवेढ्यामध्ये व्हावं हे सगळ्यांची इच्छा आहे. सर्व जाती धर्म पंथांची सगळ्यांची इच्छा आहे की या ठिकाणी महात्मा बसवेश्वराचं स्मारक व्हायला पाहिजे. मग महात्मा बसवेश्वराचं स्मारक करायचं आहे, त्यासाठी लागणारी नगरपालिकेची जागा असेल किंवा गावठाणातल्या जागा असतील. आता या ग्रामपंचायत तर आपण हे करून ते आता पुढे बोलतोच मी, परंतु या सगळ्या गोष्टीसाठी नगरपालिका आपल्या बरोबर असणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर ती फाटक पडत बसणार. आम्हाला असंच पाहिजे. आता आपण बघताय काही ठिकाणच्या सत्ता आहे त्या सत्तेच्या ठिकाणी आपण बघतोय बांधकाम परवान्याला काय लागतंय, कशाला काय लागतंय हे सगळं बघतोय. बरोबर आहे का मेजर? तुमचं बी काहीतरी दुकानाची तक्रार होती तुमची, पण नाही आता ठरलंय ढोबळे सरचं नापास टीका करायची नाही, त्यामुळे काय बोलायचं नाही आता. हाय बरोबर आहे, बरोबर आहे. लेवल म्हणजे 1 2 3 कुठली लेवल आहे ती? चोकोबाचं स्मारक हे होणं गरजेचं आहे. ते चोकोबाचं स्मारक माझा जर शांत बस माझा तर तुझं तर भाषण होती मग आमचं राहू दे ते राधे. तर चोकोबाचं स्मारक सुद्धा आपल्याला होणं हेही महत्वाचं आहे. आपण बघतोय या सगळ्या गोष्टीमुळं संत बसवेश्वर आणि संत चोकोबांचं स्मारक या मंगळवेढा शहरामध्ये जर झालं तर नक्कीच त्या ठिकाणी बाहेरून पर्यटक येतील, भाविक येतील. हे सगळे आल्यानंतर या आपल्या शहरामधला व्यवसाय वाढेल. अनेक जे युवक आहेत त्या युवकांच्या हाताला पिढ्याला पिढ्या चालणारं काम आहे. तर ह्या युवकांच्या हाताला काम लागेल. त्या ठिकाणी आपली लोक इथले असणारी दुकानं असतील, हॉटेल व्यावसायिक असतील, लॉजिंग असेल, या सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीनं चालतील. शहरामध्ये चांगल्या जास्तीत जास्त पैसा येण्याला तोही मदत होईल. कृष्ण तलावाचं सुशोभीकरण आहे, आपण कम्पेअर करू शकतोय की कृष्ण तलावाचं सुशोभीकरण आपण केलं आणि परवा वाडीवरच्या तलावाचं सुशोभीकरण तुम्ही नगरसेवक होता त्यावेळेच्या काळात तुमच्या हातात नव्हतं, नगराध्यक्ष वेगळ्या होत्या, परंतु त्यावेळेला तिथं काम झालं. त्याचंही सुशोभीकरण बघू द्या ना आपलंही सुशोभीकरण बघू द्या. आपण त्या कृष्ण तलावाला पैसा किती खर्च केला आणि त्या तलावाला सुद्धा त्यावेळेला मला वाटतं 1.5 कोटीच्या आसपास किती झालंय, 1-1.5 कोटी त्याला खर्च झालाय. त्यावेळेला 1-1.5 कोटी खर्च करून त्याची अवस्था डबक कसं केलं आणि कृष्ण तलावाला आपण 2.5 कोटी रुपये देऊन अजून त्याला आपण निधी देतोय, तर त्याचं सुशोभीकरण कसं झालंय हे जरा कम्पेअर पण आपण केलं पाहिजे. शिवाय शहरामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल आहे. आता 100 बेडचं हॉस्पिटल म्हणजे जसं आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे
त्या पद्धतीचं मोठं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आपल्याला मंगळवेढा शहरामध्ये होतंय. ते 100 कोटीचं हॉस्पिटल आहे.